संकल्पावी माया संसाराची संकल्पावे माया संसाराची ती असू द्यावे जिथे असू द्यावे समाधान समाधान
तुझी थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तशीची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. महायोग पिठे तटे भीमरद्यम, वरम पुंडलिकाय दातुमनेंद्रे, समागती तिष्ठन्त महानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, दयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, ते चिवंधू श्री चरण त्रिगुरूंचे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवनी पावन, आद्रत्रे जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भक्त भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्या कृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारे, सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा विरो विठाला.
शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मददा व्हाव्या सोबटा. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी शिवकीर्तन निवडलेला अभंग जगदवंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग पंचमवेद गाथ्यातील सर्वांच्या पाठातील आदत 3ऱ्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे आलेली. समस्त गावकरी मंडळी कमलापूर यांच्या वतीने गेले अनेक तपपूर्ती सोहळ्यापासून अनंत पिढ्यापासून चालत आलेली सेवा जुनाड दुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारिकेपणे ठाव चित्ती चुकविला. अशी जुनाट सेवा आहे. स्वानंद सुखनिवासी कामने देवा जुनाट हे माझी देवा जुनाट हे माझी देवा जुनाट हे माझी देवा जुनाट हे माझी तुका म्हणे देवा जुनाटही माझी सेवा याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. अभिमान धर्माचा असावा, अभिमान आपल्या देशाचा असावा आणि स्वाभिमान निश्चित असावा. करीन आपुले जतन हे महत्वाचे. म्हणून आपण तुम्ही आम्ही सर्वजण वारकरी संप्रदाय की जी तुकोबरांची परंपरा स्वानंद सुखनिवासी संत बुवासाहेब महाराज ठाकूरबांची परंपरा, या परंपरेमध्ये दिग्गज साधू संत ज्यांनी अहोरात्र साधना करून परमात्मा आपला गेला आपुला तो एक देव करून घ्यावा. जीवा सुखन महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विने जीवा सुख नोहे
देव आपला केला, माणसाने देव आपला करावा, आपलाच देव आपण आपला केला. सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता. कारण देव जर आपला देव जर देव सत्ताधीश परमात्मा, तो परमात्मा आपण आपला केला तर सर्व सत्ता तुमच्या हातामध्ये येते. महाराज वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. पहा, तुकोबारायांचा ज्ञानोबारायांचा साधू संतांचा संप्रदाय त्या काळात आणि आजच्या काळामध्ये खूप तफावत आहे. कारण देवोनिया जीव वडिले साधीला ठाव. आमच्या वाडी वडिलांनी पूर्वजांनी जीव दिला महाराज. माझ्या वडिलाची मिराचिका देवा, तुझी चरण सेवा साधावया. उपवासे पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. महाराज उपवास त्यांना करण्याची वेळ आली, परंतु त्यांनी आपला परमार्थ जतन केला. आपण जतन करण्यासाठी आपल्याला वाढवता नाही जरी आलं चालेल, परंतु जतन करणं महत्त्वाचं. जतन केले होते, जतन केले होते, जतन केले होते, जतन केले होते. सिद्धमुनी साधक साधन संपन्न, सिद्धमुनी साधन साधक संपन्न. जतन केले होते, जतन केले होते. सिद्ध महामुनी साधक संपन्न, सिद्ध महामुनी साधक संपन्न. सिद्ध महा मुनी साधक संपन्न केले हे जतन, केले हे जतन केले होते. मग हे जतन वेद मुनी शास्त्र पुराण या सर्वांनी याचं जतन केलं. तुकोबारायांनी वेदाचा मागोवा घेतला. महाराज वेद जो वेदाला कळला नाही, वेदाचा तो अर्थ आम्हाची तो ठावा, येरानी भार वावा भार माता. काय तुकोबारायांचा अधिकार. सर्वांना कार्यक्रमाच्या 2 शब्द परिहार सर्वाला ज्ञात आहे. प्रतिवर्षापणे यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा जगद्गुरु तुकोबाराय गाथा भजन तथा श्रीमद भागवत कथा महापुराण कीर्तन महोत्सव अन्नदान, उपस्थित सर्व गावकरी मंडळी, उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, उपस्थित श्रोते मंडळी, मातावर्ग, असा भव्य आणि दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. साधू संतांच्या कृपेने, संत महात्म्याच्या आशीर्वादाने. याच्या आधी अगोदर माझी सेवा या ठिकाणी झाली, परंतु आल्यानंतर इतकं समाधान वाटलं की मंदिरातला कार्यक्रम बाहेर घेतला आणि दिव्य आणि भव्यता. कारण प्रपंचामध्ये मनुष्य फार मोठा अट्टास करतो, पण परमार्थात अट्टास का करू नये म्हणून मी अगोदर प्रमाणून गेलो. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाच्या गावकऱ्यांना अभिमान आहे, संप्रदायाचा अभिमान आहे, धर्माचा अभिमान आहे. म्हणून ही सेवा सर्व विरुद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध सर्व या ठिकाणी मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीम सर्वांच्या वतीने आपल्याला 2 संकल्पित वेळेत सेवा संपन्न करायची. विठाला म्हणून अभंगाचा विस्तार करण्यापूर्वी आपण अभंग अर्थदृष्टीनं आपण नुसता अभंग वाचून जातो, परंतु अभंग ज्या वेळेला त्याचा भंग होत नाही त्याचं नाव अभंग. तुकोबारायांचा अभंग आहे आणि ज्या अभंगामध्ये तुकोबारायांची वाणी आहे,
कारण तुकोबारायांनी जी साधना केली, तपश्चर्या केली, कारण एका पिढीची नाही, तुकोबारांच्या 7 पिढीची तपश्चर्या आहे. मग तुकोबारायांच्या या अभंगवाणीमधून तुम्हाला मला बोध घेण्यासाठी, परमार्थ हा बोध आहे आणि वेदबोधित संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय, आणि त्यामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सर्व जे वैवृत्त या ठिकाणची गुणीजन मंडळी, एक एकाची निमन व्यापारे, हे विश्व होय संहरे, कारण ते एकही कमी नाही, एक एकावनी बळीरे असे प्रमाण देणारे दिग्गज गुणीजन मंडळी आहेत. आणि आपल्या फडाचा नियम असा आहे, फडकऱ्यांच्या कीर्तनामध्ये जेवढे प्रमाण होतील तुकोबारायांचे, जेवढे संतांचे वचन येतील त्या कीर्तनामध्ये तेवढा परमार्थ वाढल्या जातो. कीर्तनामध्ये विनोद सहज बोलत बोलत हवा. कीर्तन हा विनोदासाठी नाही, कीर्तन हसण्यासाठी नाही, कारण जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची, सगुम चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. कारण संतांचं गुण वर्णन करत असताना, संतांचं चरित्र सांगत असताना, देवाची कथा सांगत असताना माणसाला पश्चाताप व्हावा. आपल्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण व्हावा. कथेमध्ये आल्यानंतर माणसाला अंतःकरण भरून आलं पाहिजे, डोळे डबडबले पाहिजे, आणि अंतःकरणामध्ये परमात्मा विराजमान होण्यासाठी ही ज्ञान साधना आहे, हे भक्ती साधना आहे. हे कथेमध्ये तुम्ही 4 तास कथा श्रवण केल्यानंतर, कीर्तन श्रवण केल्यानंतर तुमच्या मनामध्ये पवित्रता निर्माण व्हावी, मनामध्ये अंतःकरणामध्ये चित्त शुद्ध व्हावण्यासाठी ही साधना आहे. आणि साधना केल्यानंतर चित्त शुद्ध होत असतं आणि चित्त भूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तन, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तन, ब्रह्मभूत काया होत से कीर्तन, ब्रह्मीभूत 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 काया होत से कीर्तन. भाग्य तरी ऋणी देव ऐसा, 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 ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, ब्रह्मीभूत काया होत से ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी. अवस्था कीर्तनामध्ये परिवर्तन होण्यासाठी कीर्तन साधन आहे. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, काया बदल झाला पाहिजे, परिवर्तन झाला पाहिजे. त्या कीर्तनामध्ये, ह्याच कीर्तनामध्ये साधू संतांच्या वचनाचा परिणाम या देशाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनामध्ये येऊन बसावं, काय भाग्य असं. आणि छत्रपतीने कीर्तन ऐकल्यानंतर छत्रपतींना महाराजांनी सांगितलं, राजे तुम्ही कीर्तन ऐकू नका असा माझा दावा नाही, परंतु तुम्ही जर या देशाचं रक्षण जर नाही केलं, धर्माचं रक्षण करण्याचं कर्तव्य समाजाचं तुमचं आहे आणि धर्माचं रक्षण करण्याचं कर्तव्य आमचं आहे. धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकत्रित आल्याशिवाय धर्म टिकवायचा असेल तर राज्यसत्ता लागेल, आणि राजसत्ता टिकवायची असेल धर्मसत्ता लागेल.
तुम्हाला धर्म टिकवायचा असेल, ज्या ज्या वेळेला धर्मावर जर काही प्रसंग आला त्या त्यावेळेला राज्यसत्ता पुढे आली पाहिजे, आणि ज्या ज्या वेळेला सत्तेवर काही प्रसंग आला असेल त्या त्या वेळेला धर्मसत्तेने पुढे जावं लागेल. म्हणून धर्मसत्ता आणि राज्यसत्ता ही अनादी कालापासून हे तुमचं आमचं सूत्र आहे. म्हणून आता सुद्धा तुम्हाला आम्हाला राज्यसत्ता करण्यासाठी, हे धर्म टिकवण्यासाठी आम्ही या क्षेत्रामध्ये ज्ञानमंडपामध्ये कीर्तन श्रवण करत आहोत. पण आज अनुकूल काळ आहे, पण एका काळामध्ये विचार जर केला 400 वर्षापूर्वी प्रतिकूलता होती, देवाचं नाव घेण्यासाठी अधिकार नव्हता, परंतु तो तुकोबरायांनी, तो अधिकार नामदेवरायांनी, तो अधिकार नाथ महाराजांनी स्वतःहून महाराज इत प्रसंगाला समाजाचा रोष सहन केला आणि त्या धर्मसत्तेला टिकवलं. ते ज्ञानोबा तुकोबर आहे. तुमच्या आमच्या एखाद्यानं जर समजा चाकू धरला रात्री 12 वाजता, त्यानं सांगितलं तू धर्मांतर कर, तुला 1 कोटी देतो. ते म्हणते काय बिघडलं, आपल्याला कोटी रुपये मिळालेत. परंतु धर्मांतर त्यावेळेला प्राण गेला, पण धर्मांतर झालं नाही. आज जर एखादा प्रसंग आला, ते म्हणाले गेले ते गेले, काय हरकत आहे. परंतु जो निष्ठावंत आहे, जो हाडाचा वारकरी आहे, तो धर्मांतर करणार नाही, आणि करेल तो वारकरी नाही. विठाला विठाला. देवाला आवडतं होण्यासाठी काय करावं लागेल, देवाची भक्ती करावं लागेल. ती भक्ती कशी करावी लागेल, निष्कामता करावं लागेल. निष्काम भक्ती परमात्म्याला आवडते, सकाम भक्ती आवडत नाही. आणि तुमच्या आमची सर्वांची भक्ती सकाम आहे. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. तुम्ही आम्ही म्हणतो लेकर बाळ व्हावे, बंगला बांधावा, शेतात भरपूर धान्य व्हावं, हे तुमचं आमचं परमात्म्याला मागणे. ज्ञानोबाराच्या पालखी सोहळा केला, विचारलं कशामुळे केला, ते म्हणला बोरला पाणी लागलं पालखी सोहळा. ही सकाम भक्ती आहे. दुसऱ्या वर्षीच पालखी सोहळा कशामुळं, म्हणजे मुलीचं लग्न झालं पाहिजे. ही भक्ती चालत नाही. तुम्हाला परमात्मा भेटून घ्यायचा असेल, देव पाहायचा असेल, तर तुम्हाला देवाची निष्काम भक्ती करावी लागेल. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. देह जावा 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 पांडुरंगी दृढ भाव, चरण नव सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा. जव हे आकाशावर पडो पाहे, जव हे आकाशावर पडो पाहे, जव हे आकाशावर पडो पाहे, जव हे आकाशावर पडो पाहे. ब्रह्मगोळ भंगाराज, ब्रह्मगोळ भंगाराज, ब्रह्मगोळ तुझी कवास बाहे गावी ठोबा.
नकरी आली का मागिला नकरी आली का मागिला नकरी आली का मागिला नाम धारक तुला ती अंगीला मी अगोदर बोललो इथं एकाहून एक बळी येत आता हे काही सामान्य नाहीत, कारण दिसायला सामान्य आहेत, परंतु तुकोपर्यंत अंत घेताय ना त्यानं तर ठरवून रात्र रात्र भजन कीर्तन करणार आहेत. आता तिकडून सुधा काका ऐकून श्याम काका दोघं उंच म्हणायलेत, इतकं उंच म्हणतात ते आमचं उंच आवाज चालत नाही, त्याला काय करावं. कारण देवाला आळवण्यासाठी, देवाला गाण्यासाठी, देव प्रसन्न होण्यासाठी परमात्म्याला आळवावं लागेल, आणि ते आळवण्यासाठी गायन हे कला आहे. आणि ती कल भगवंताने कोठे काही एक आहे एक नाही. पाठांतर आहे तर गायन करता येत नाही, गायन करता येते पाठांतर, पण इथं दोन्ही बी आहे. पाठांतराचा विषय इथे पाठ करणारी मंडळी आहे आणि गायन करणारी विषय. प्रसंग कोणता जरी आला तर त्या परमात्म्याच्या नामसाधनेशिवाय कोणता जरी प्रसंग आला, काय श्रद्धा असेल महाराज पूर्वींच्या लोकांची नामचिंतनावर, नामसाधनेवर, परमात्म्यावर, इतका प्रसंग आला म्हणले महाराज माझ्यावर जरी एवढा प्रसंग आला तरी मी देवाला विसरणार नाही. आणि तुमच्या आमच्यावर एखादा प्रसंग आला महाराज, सुखदुःखाचा प्रसंग येत असतो, प्रतिकूल अनुकूल, दुःख आणि सुख, लाभ आणि हानी ही संसारामध्ये होत असते. आणि लोकांनी म्हणायचं नाही, समजा उदाहरण एवढा माणूस तो भक्ती करतो, एवढा मनुष्य कथा सांगतो, एवढं कीर्तन करतो, गोड गायन करतो, गोड वाजवतो, दोन सिस्टीमवाला गोड आहे, ऐकणारे गोड आहेत, परंतु प्रारब्ध तुमचं जर भोगायचं असेल तर ते भोगावं लागेल. प्रसंग तुम्ही किती नामचिंतन केला महाराज, मोठमोठ्या प्रसंग पुराणामध्ये आलेला आहे. मी पुढे सांगेल तुम्हाला. माझा प्रथम चरणावर विषय चालू आहे. पहिल्या चरणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न एवढा करवलं मी की देवाला काय आवडतं, ती भक्ती आवडते. आणि ती भक्ती कशी पाहिजे महाराज, निष्कामता, निददृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकडा वाय वाटी, तेवही भेटी हरिप्रियाची. कारण शुद्ध परमात्म्याला भक्ती तर पाहिजे, निष्कामता पाहिजे. निष्काम भक्ती तर देवाला असेल तर ती कोणी केली, ती निष्काम भक्ती पांडवाने केली. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. परमात्म्याला जर आठवायचं असेल तर नाथ महाराज आपण दररोज हरिपाठामध्ये म्हणतो. परमात्म्याला काय आवडतं, आवडीने भावी हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. कारण परमात्म्याला काय आवडतं, आवडे देवाची, तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. परमात्म्याला देवाचं नामचिंतन आवडतं. व्यवहारामध्ये आपल्याला आपलं नाव आवडतं. माणसाने चांगलं जर म्हणलं सन्मान केलेला, महाराज सन्मान प्रत्येकाला आवडतो, स्तुती प्रत्येकाला आवडती, वस्तुस्थिती आहे. महाराज सांगितलं निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. करायची असेल तर देवाची निंदा करावी. महाराज नाथ बाबा म्हणले तुम्हाला देवाला बोलायचं असेल, भांडत असले तरी देवाचं नामचिंतन करा. उठता बैसता हरी बोला. तुम्ही कोणतं कार्य जर करू लागलं तर देवाचं नामचिंतन करा. कारण जनाबाई महाराजांनी ज्या वेळेला देवाला शिव्या द्याव्या त्या शिव्या देवाने आनंदाने गाव्या. महाराज का आनंद होत होता देवाला, कारण का शिव्या द्यायचा अधिकार जनाबाईला का होता, तेवढी त्यांची भक्ती झाली होती, तेवढी त्यांची साधना झाली होती. तेवढी भक्ती जनाबाईने केल्यामुळे महाराज वेदाचे मंत्र म्हणणारे ब्राह्मण देवाला आवडले नाही. परंतु जनाबाईने ज्या वेळेला शिव्या द्या, विट्या अरे विट्या मूळ माईच्या कारट्या, तुझे गेले मडे तुला पाहुणे काळ रडे. अरे विट्या ही अधिकार जनाबाईचा आपण म्हणू शकत नाही. का अधिकार झाला जनाबाईचा, जनाबाईनं प्रपंचाचा त्याग केला.
जनाबाईनं संसाराचा त्याग केला म्हणून देवाला तो जनाबाई आवडल्या. माणसाला जर माणूस आवडत असेल, माणूस प्रिय होत असेल, माणूस लोकप्रिय होत असेल तर त्याला समाजाची सेवा करावी लागेल. त्याला समाजाची सेवा करत असताना परिवाराचा विचार करता येणार नाही, तेव्हा समाजाची सेवा होईल. तुकोबाराने संप्रदायाची सेवा केली, धर्माची सेवा केली तर प्रपंचाकडे बघितलं नाही म्हणून तुकोबारायांचा कळस झाला. तुका झाला छे कळश वचन करा सावकाश. माणसाला जर नाव करून घ्यायचं असेल समाजामध्ये तर त्या माणसाला त्याग करावा लागतो. या समाजामध्ये माणसाची पूजा नाही. मी नेहमी सांगत असतो, माणूस आवडत नसतो. तुकोबाऱ्या म्हणतात हवा वाटे जना गुणासाठी. माणूस आवडत नसते, माणसाचा गुण आवडतं. माणूस आवडत नसतं, माणसाचं धन आवडतं. माणूस आवडत नसतं, माणसाचं ज्ञान आवडत असतं. माणूस आवडत नसतं, माणसाची सत्ता आवडत असते. विठाला बोला देवाला देव तो परमात्मा जर थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. महाराज देवाला मागण्यासाठी सकाळपासून देवाच्या काकडा आरतीपासून तर देवाच्या शेज आरतीपर्यंत महाद्वारापासून वाळवंटापर्यंत मागणारे ते. परंतु देवाने सांगितलं असं मला एखादा देणारा कोण येणार, सर्व मागणारे ते. संसारामध्ये विचार जर केला तर सर्वजण माणसं काय मागतात, संसारामध्ये सुख मागतात. परंतु सुख आणि दुःख हे प्रारब्धाच आहे. तुम्ही म्हणताल सुख कशाला म्हणाले, सुख कशाला म्हणाले आणि दुःख कशाला म्हणाले. सुख तुमची आमची सुखाची व्याख्या काय आणि दुःखाची व्याख्या काय. मनासारखं झालं. आता आपल्याला आपण शेतकरी आहेत. आता आपल्याला समजा असं वाटतं की आता पाऊस येऊ नये, सोयाबीनचं खळं व्हावं, कापूस घरात यावा, पेरणी व्हावी, झालं तर तिकडे जिल्ह्यात व्हावा, पण आपल्या जिल्ह्यात होऊ नये. आपलंही देवाला मागणं आहे. आपण स्वार्थी आहेत. आपल्याला असं वाटतं शेजारचं काही हो पण आपलं चांगलं व्हावं. परंतु साधू संत तसं नाही. सर्व समाजाचं जगाचं कल्याण व्हावं आज संत जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे सोलीव सांडीव सांडीव सांडीवत म्हटलं. असं जगताचं कल्याण व्हावं असं कोणाला वाटतं, साधू संताला वाटतं. आपल्याला असं वाटतं आपलंच कल्याण व्हावं. आता आपल्याला सोपं सोपं सांगू काय, आता जर आपल्याला असं वाटतं आता हे दुष्काळ आला तर पहिलं नाव आपलंच या वाटतं. आधी आपलं आलं पाहिजे ना, पहिल्यांदा आपल्याला पैसे पुन्हा सांगितलं पहिले पट्ट्याचं नाव यादीत पहिलं आलं आणि बँकेत गेल्यावर पहिले पैसे आपल्यालाच मिळाले. हे आपल्याला आनंद. आणि उशिरा म्हटलं दुःख. पैसे मिळणार सर्वलाच मिळणार आहेत पण दम आहे का. पंढरपूरला जायचे, एस टीने जायचे,
पायी जाता येते, रेल्वेनं जाता येते, हेलिकॉप्टरनं जाता येते, पण सर्वाला पंढरपूरला जायचंय. सर्वाचं ध्येय पंढरपूर आहे, परमात्म्याच्या चरणाजवळ जायचंय. आता कार्तिकीचा सोहळा आलाय, प्रत्येकाला जायचंय, पण प्रत्येकाचा अधिकार स्वतंत्र आहे. कोणी पायी जाईल, कोणी मोटरसायकलवर जाईल, कोणी प्रायव्हेट कार करून जाईल, कोणी ट्रेननं जाईल, कोणी विमानानं जाईल. तू विमानानं जाईल, तू फर्स्ट जाईल, कारण त्याची तर समजा ती भक्ती आहे, त्याची साधना आहे, ती तिथपर्यंत विमानानं ते जातो, देवापर्यंत पहिला दोन भक्त जातो. त्यानं तेवढी साधना केली, त्यानं तेवढी तपश्चर्या केली, तेवढे त्यानं परमात्म्यासाठी अहोरात्र साधना केली, मग तेवढे व्रत वैकल्य केले. मग परमात्मा जवळ पोहोचण्यासाठी, तुम्हाला साधन करण्यासाठी साधन अनंत आहे. तुम्ही कोणतेही साधन करा, परंतु मी तुम्हाला अगोदर बोललो की वाहनं एवढी आहेत, साधनं पुष्कळ आहेत, परत साध्य परमात्मा एकच आहे. मग महाराज ज्ञानोबाने सांगितलं, दोन मार्ग सांगितले शास्त्रांनी, विहंग मार्ग आणि पिपिला मार्ग. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाने म्हणतात, हळूहळू ढाळे ढाळे ते तोलिनी एके वेळे, तो मार्गाचे निबळे निश्चित ठाके. मग तुम्हाला जर देवापर्यंत पोहोचायचं असेल, पक्षी आंब्याला जाऊन ताबडतोब स्वाद घेऊ शकतो, पण मुंगीला स्वाद घेण्यासाठी वेळ लागेल. ती मुंगी पोहोचेल, परंतु तुला काही वेळ लागेल, पण पक्षाला काही क्षणात जाऊन. तसे तुम्हाला देवापर्यंत पोहोचायचं, पक्षाच्या मार्गाने, पक्षाच्या रूपानं जायचं का मुंगेच्या रूपाने जातो, तुम्ही ठरवा. मग हळूहळू केलेली साधना ती परमात्मा निश्चित जाणार आहे, आणि ती निश्चित साधना ती देवापर्यंत गेल्यानंतर तुम्हाला आम्हाला समाधान प्राप्त होणार आहे. महाराजांनी सांगितलं, देवाला काय आवडतं, अभंगाच्या प्रथम चरण. हित थोर भक्ती, हित थोर भक्ती, हित थोर भक्ती आवडती देवा. येती थोर भक्ती, येती थोर भक्ती, येती थोर भक्ती आवडती देवा. हित थोर भक्ती, हित थोर भक्ती, हित थोर भक्ती आवडते देवा. थोर भक्ती, येती थोर भक्ती, येती थोर भक्ती आवडते देवा. संकल्पाई माया संसाराची, संकल्पाई माया संसाराची, संकल्पाई माया संसाराची, हे ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, तैसेची राहावे. हे ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, तैसेची राहावे. ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, तैसेची राहावे. ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, तैसेची राहावे. हित थोर भक्ती आवडती देवा. संकल्पाई माया
महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलतात, देवाला काय आवडतं? हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंद तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. महाराज देवाला काय आवडतं? समाधान आवडतं. थोर प्रेमाता भुकेला हाची दुष्काळ तयार. महाराज कारण उच्चिष्ट ते बोरे खाये भिल्लेनीची, आवडी देवाची, आवडी तयाची मोठी देवा. परमात्म्यानं उच्चिष्ट बोर का खाले? भिल्लेनीची असणारी ती शबरी, त्या शबरीने ब्रश केला नव्हता 6 महिने. कशामुळे केला नव्हता? नेहमी आपण कथा ऐकली. पहा तुम्ही कथा कोणी तरी सांगितली संतांची साधूची तर ती पुन्हा पुन्हा ऐकावं. आणि एखाद्या व्यक्तीचं समजा तर तुम्ही कर्तृत्व ऐकलं, त्यानं मोठा बंगला बांधला, वास्तुशांती केली, आमदार साहेबाला बोलवलं, खासदाराला बोलवलं, मंत्र्याला बोलवलं, जिल्ह्याला जेवण दिलं, एकदा ऐकलं, दोनदा तिसऱ्यांदा म्हणते बाबा झालं. ऐकलं बाबा, चहा पाजून ती तुम्हाला चहा पाजवील, तुम्हाला घरी बसवील बैठकीमध्ये, पण त्याचं ऐका वाटणार नाही. परंतु तुम्ही किती वेळा जरी संताचं चरित्र ऐकलं तर पुन्हा पुन्हा ऐका वाटतं. कशामुळं? त्याचं कारण काय? त्या संताचं चरित्र ऐकल्यानंतर, साधूचं चरित्र पुन्हा पुन्हा काय का वाटतं? कारण ज्याचं आचरण असतं त्याचं चरण असतं. ज्याचा अधिकार प्राप्त होण्यासाठी त्या साधू संताचं चरित्र, ज्याचं चारित्र्य, त्याचं चरित्र, इतकं मोठं चरित्र त्या भिल्ल्यात असणारी शबरी भगवान प्रभू रामचंद्राचं ज्या वेळेला तिच्या आईवडिलांना विवाह करण्याचं ठरवलं, आणि प्रत्येक समाजामध्ये प्रथा आहे, तिने विचार केला एवढ्या पशुची हत्या माझ्या लग्न सोहळ्यामध्ये होत असेल तर मला लग्न करायचं नाही का? प्रतीत नाही करायचं. त्या क्षणाला तिनं परिवाराचा त्याग केला, गावाचा त्याग केला, नात्याचा त्याग केला, आणि सर्वस्वाचा त्याग केल्यानंतर महाराज तुम्ही एकच द्वार, देवाचं द्वार उघड असतं. सर्वात ज्या टायमाला सर्व दार बंद होतात त्या टायमाला एक द्वार म्हणजे उघडं, म्हणजे ते देवाच. जंगलामध्ये गेली, ज्या मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये महाराज वयाच्या विचार करा पूर्वी 8 वर्षात लग्न होत होतं, एवढ्या कुमार अवस्थेमध्ये गेली. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, पूर्ण जीवन त्या गुरु महाराजांच्या सेवेमध्ये. एक दररोजचा दिवस आश्रमापासून गंगेपर्यंत स्वतःच्या वस्त्राने ती आश्रम स्वच्छ करायची, आणि गुरु महाराज दररोज स्नानाला द्यायचे. पण गुरु महाराजांना दिसू देत नव्हती मी सेवा केली म्हणून. आता मानतं थोडं करलेत, दाखवलीत भरपूर. परंतु ज्याची एवढी अधिकार सेवा झाली होती, आणि महाराज मानताने केलेलं पुण्य सांगू नये, केलेलं कार्य सांगू नये, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. महाराज ज्ञानोबा म्हणले तर तुम्हाला जर स्वकीर्ती आपल्या कानानं ऐकू नये. त्या गुरु महाराजांची सेवा चालू आहे. पण एक दिवशीची प्रसंग आहे, गुरु महाराजांनी सांगितलं आता ही आश्रम जो कोणी स्वच्छ करत असेल, आता माझा अंतकाळ जवळ आलेला आहे, तिने मला समोर येऊन भेट द्यावी. गुरु महाराज मातंग ऋषीने भेट दिली शबरीला. सांगितलं शबरी या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र एक दिवस येणार. महाराज काय आनंद झाला. आपल्याला वाटतं एकच पारायण केलं की ज्ञानोबाला भेटायला यावे. मी नेहमी सांगत असतो, आयरन की करी चोरी, सुई का करे दान, कब आएगा ईमान. आपलं एकच पारायण झालं, एकच. आता आमच्या बापूची कितीतरी झाली, त्याचं गणित नाही. दररोज पारायण चालू ज्ञानेश्वरीचं हरिबाबांच्या मंदिरामध्ये. पण जे मानतं स्वतः सतत ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण, तुकोबारांच्या गाथ्याचं पारायण, भागवताचं पारायण, असं तुकोबारायण नाथ महाराजांच्या भागवताचे पारायण तुकोबारांनी 1000 केले होते. 1000
तुकोबारायण एवढी एवढी साधना तुकोबाराची झाली होती. 1000 पारायण 1000 वेळा केली होती. आणि आपलं एक पारायण केलं, त्या पारणामध्ये सकाळी पारायण सुरू झालं की ते पंक्तीवाला म्हणते आवरा लवकर, नाश्ता तयार झाला. ते लहान मुलं असतात त्यांना ते माहिती, घरचे म्हणतात फक्त प्रतिनिधी बाई घेऊन जा, आमचं पोरगं घेऊन जा. ती बाई म्हणते आमची पोरगे घेऊन जा, जसं का यादीला नाव लावायचे. ते पारायण समजदार माणसानं करावं लागेल. वयोवृद्ध माणसानं जर केलं, अधिकार लागेल ज्ञानेश्वरी वाचायला. ज्ञानेश्वरी सामान्य नाही, प्रत्यक्ष ज्ञानोपर आहेत. गाथा सामान्य नाही, प्रत्यक्ष तुकोबर आहेत. ज्या दिवशी तुमच्याची भावना होईल त्या दिवशी तुम्हाला करा परमार्थ कळा. हे श्रीमद भागवत काय सामान्य समजू नका, पण ऐकत महाराज सांगायलेत, आपण ऐकायलो. अच्छा, पिढ्याने पिढ्या चालायला परिवर्तन का नाही? परिवर्तन होण्यासाठी आता ते दिवस आमचा विषय झाला बापू आमचं की परमार्थामध्ये संख्या वाढली पण गुण वाढण झालाय, व्यसन सुटण झालंय. परिवर्तन होण्यासाठी मत्सर वाढत चाललाय, द्वेष वाढत चाललाय. मग तुम्ही भक्ती करत असाल, तुम्ही परमार्थ करत असाल तर तुम्हाला कोणाचा कोणी भेद, कोणी आहे जीवाचा न घडो मच्छर. वर्म सर्वेश्वर. महाराज म्हणले तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष आला ना पाहिजे, कोणाबद्दल भेद आला नाही पाहिजे. एका देहाचे अवयव तुम्ही. आम्ही तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे एका देहाचे. मग तुम्ही आम्ही समजा एका देवाचे आपण सर्व मुला लेकर बाळ आहोत. कारण देव काय, भगवान काय सांगतात अर्जुनाला गीतेमध्ये, मम वंश जीव लोके जीवभूत सनातन, सर्व माझे अंश आहेत. मग एवढे देवाचे अंश असताना एवढे प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे गेले जन. एका प्रकारचं एक आहे का? एकाच परिवारामध्ये मुलं बाळ आहेत, 2 मुलं 2 मुली असतात, 1 मुलगी असेल. आईची आवड वेगळी, वडिलाची आवड वेगळी, भावाची आवड वेगळी, आजोबाची आवड वेगळी. एक भाजी खात नाहीत, ते म्हणते बटाट्याची, हे म्हणते वांग्याची, ते म्हणते मला ठेसा पाहिजे, हे म्हणते लोणचं पाहिजे. हाय का आपली एकतरी एकता आहे का घरामध्ये? मग आपल्याला देव कधी भेटल? आपली एकविधता त्या दिवशी होईल. सर्वांना जे आवडतं, माझं चिंतन चालू आहे. भिल्लनी, त्या भिल्लनीची मुलगी असणारी शबरी, तिने सर्व स्वतः त्याग केला. आणि ज्या वेळेला गुरु महाराज सांगितलं, आज तुझ्या प्रभू आश्रमामध्ये एक दिवस प्रभू रामचंद्र येतील आणि तुला भेट देतील, त्या दिवशीपासून महाराजीने भगवंताची अहोरात्र सेवा केली. आणि भगवान प्रभू रामचंद्र भेटले महाराज. पण ज्या वेळेला तिने असं वाटत होतं की आपण प्रभूला काय द्यावं, कारण 3 लोकाला रिक्त हाताने भेटायला जाऊ नये. गुरु महाराज, देव आणि संत, काहीतरी घेऊन जावं. जसं महाराजांनी सांगितलं, भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये सांगितलं, पत्रम फुलम पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रशंसती. कारण काहीतरी घेऊन जा तुम्ही देवाला, पाणी तरी घेऊन जा, फूल तरी घेऊन जा, फळ तरी घेऊन जा. मग तिने विचार केला आपल्याला प्रभू रामचंद्राला काय द्यावं. म्हणून ती बोर खातात. तिला असं वाटलं प्रभूला बोर आंबट जाऊ नये. मग स्वतः तिने आधी आता खाऊन बघायचं, गोड असलं तर ठेवायचं, आंबट असलं टाकून दे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला, दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला.
भुकेला हाची दुष्काळात आला पोये सुदाम देवाचे फटके मारी कोरडीची थोर प्रेमाचा भुकेला. काय सुदाम देवाचं प्रेम होतं महाराज, फक्त भाव. शुद्ध जाता भाव झाला दुरी नाही देव त्याला. कारण परमात्मा फक्त भाव. गिरधार लाल भाव तो भुका राग कला नाही जानत तुका. देवाला भाव लागतं, शुद्ध भाव. त्या शबरीचा भाव प्रभू रामचंद्रानं बोरं खाले, लक्ष्मणजीने खाली नाही. मग लक्ष्मणजीला त्याच बोराची पुन्हाची संजीवन वनस्पती दिली, तीच दिली. साधू ती अवहेलना करू नये, साधूला अपमान कधी करू नये. कारण निंदिले उपांना तेने पावलो मुखबंधना. दररोज आपण काकड्यामध्ये म्हणतो मुका होण्यासाठी साधू संताची निंदा करू नये. हरिभक्ताची स्तुती नाही केली त्याने वाचा पंगू झाली एका जनार्दनी कृपा झाली. म्हणून साधू संताची निंदा करू नये. नमांताला लय गोड वाटते निंदा करायला, कीर्तन गोड वाटत नाही. कीर्तनामध्ये तेच विषय की त्यावेळेला मजा येते बोलायला. परंतु महाराज निंदा केलेला पाप लागतंय महाराज, फार मोठा पाप लागतं. आता आपला वेळ नाही, तुम्हाला वेळ आल्यानंतर निश्चित सांगेल किती निंदा केलेलं पाप लागते. पापाचे प्रकार भरपूर आहेत. मग कोणतं कायिक पाप आहे, वाचिक पाप आहे, मानसिक पाप आहे, मनसंकल्पाचे पाप आहे, न जाई तीर्थाचे पाप आहे. तुम्ही आम्ही तीर्थाला जाऊ, स्थूल देहाचं पाप जात आहे, परंतु मनानं केलेलं पाप जात नाही. म्हणून मनात केलेलं पाप फक्त नामचिंतनानं जात आहे. मग ते नामचिंतन कसं करायचं, अभंगाच्या दुसऱ्या चरणात ठेविले आनंद तैसेची राहावे. ठेविले आनंद तैसेची राहावे. ठेविले आनंद तैसेची राहावे. ठेविले आनंद तैसेची
पहिल्या चरणात महाराज सांगतात ठेविले अनंते तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. समाधानासारखं सुख नाही. समाधानामध्ये सुख आहे पण तो मानतं समाधान नाही. आणि समाधान होण्यासाठी साधन आहे. समाधान होण्यासाठी एवढं तुम्ही आज एवढा अठास केला कशासाठी? समाधानासाठीच केला. मग चित्तामध्ये समाधान होण्यासाठी तुम्ही आज पहाटे 4ला उठून काकडा, भजन, पारायण, कीर्तन, मग हे तर समजा एवढं करून समाधान म्हणता नाही हो. मग सप्ताहाचा उद्देश काय? वातावरण महाराज पवित्र वातावरण राहते गावामध्ये. 7 दिवस विचार करा. आपण जे डॉक्टर म्हणतो व्हायरल, तर ते व्हायरल राहते. तुम्ही जर समजा नामचिंतन येतं ध्वनी महाराज अंतराक्षामध्ये येते विज्ञानानं. तुम्ही आज विचार करा, विज्ञान याला अध्यात्म नुसतं अध्यात्म नाही, याच्या पाठीमागे विज्ञान आहे. तुम्ही ज्या वेळेला समजा सकाळी पहाटच्या वेळेला उठा, ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा, नामचिंतन करा, तर तुम्हाला समाधान प्राप्त होत. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. देव येता समाधान. हो देव येता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. देव सदा चित्ता समाधान. हो देव सदा चित्ता समाधान. महाराज म्हणजे सदा नामघोष. सदा कदा कदा नाही. वाक्य कसं संतांचं सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता. मग सदा तुम्हाला समाधान वाटलं की तेने सदा चित्ता समाधान. मग एवढं तुम्हाला समाधान महाराज किती सोपं आहे. महाराज तुम्हाला समाधान प्राप्त करण्यासाठी कुठं जायची गरज नाही. एक जणाला समाधानच प्राप्त होईना. गावात म्हणजे महाराज धर्मपत्नी तिने सांगितलं जा गावात सप्ताह चालू आहे. त्याने सांगितलं आपण पट्टी दिली बाबा आपलं जाणं होत नाही. खूपच मागा लागली. मागा लागणारी पाहिजे देवाच्या बाबतीत, परमार्थाच्या बाबतीत. नाही तर शेतात जा, कापूस येथून आणा, तिकडे मागं लागणार नसायला पाहिजे. इकडे मागा लागायला पाहिजे. जा पारणाला बसा, जा काकड्याला जा कीर्तनाला जा. आज दररोज नादच लावला. पण ऐका, नादच लावल्यावर किती फायदा होतो. स्वतःच नाद लावला योगायोग महाराज. मग ते म्हणलं तेव्हा ते घरी झोपी नाही. म्हणलं काय घरचाला मला कीर्तनात जाऊन बसो, एवढा मोठा खर्च केलाय. म्हणलं आपण आहे सप्त्याला 5000 पट्टी दिली, ओळखटी गुंडाळली, मंडपात टाकली. मग आता मोठा माणूस गावातला आला म्हणल्यानंतर मग ते म्हणे या 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 देशमुख बसा. एवढं म्हणणं कीर्तनात बसले. पांडुरंगा गुरु प्रथम म्हण जे विठ्ठलाच गडी उठला. ते म्हणे मंडळी गेल्यानंतर घरी विचारलं बायकोन, म्हणजे कीर्तन ऐकलं का? ते मला कीर्तन काय ऐकलं नाही. एवढं म्हणले या 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 बसा बसा बसा, एवढं ऐकलं म्हणलं आपण. योग असा आला एवढंच महाराज ती घोकलं या म्हणून. दुसऱ्या दिवशी पोरानं आखाड्यावर पाठवलं म्हाताऱ्याला. आखाड्यावर गेलं, बाजावर झोपलं. बाजावर झोपल्यानंतर महाराज मध्यरात्री चोर आले आणि त्याने एकच सुरू केलं या 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 बसा बसा. चोर म्हणले आपल्याला बघितलं यानं. आणि चोरानं नेमकंच महाराज 1,30,000 सोन्याचा भाव चोरले. 2-3 किलो सोनं आणलं होतं. ते चोर म्हणले बाबा हे बघा हे तुम्ही निम्म घ्या मी निम्म. सहज बोलणे हितोपदेश. सहज ते ऐकलं त्या कीर्तनातलं वाक्य. ते काही या बसा बसा म्हणजे काही प्रमाण नव्हतं, ते काही मंत्र नव्हता, ते काही जप नव्हता, पण सहज बोललं ऐकलं. त्याचा फायदा किती झाला, व्यावहारिक फायदा झाला. म्हणजे त्याला धन प्राप्त झालं. आणि मानतं म्हणतात कीर्तनाला धन प्राप्त. धन प्रारब्धानं प्राप्त होईल, मान प्रारब्धानं प्राप्त होईल, परंतु भगवंताचं नाम घेण्यासाठी त्याला पुण्य लागतं. तेव्हा देवाच्या मुखाला नाम येत. म्हणून महाराज म्हणतात की ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला ठेवलेली अनंत तैसीची राहावी.
आणि चित्ती असू द्यावे समाधान. समाधानासारखं सुख नाही. म्हणून महाराज म्हणतात, कारण शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, म्हणून या शांती धरा, उतर आलं पहिलं तिरा. मग तुम्ही जर शांती तर धरली, नावाची शांती नाही. एका गावामधल्या बाईचं नाव शांताबाई होतं. नाव शांताबाई, भांडण केल्याशिवाय राहत नाही. ती शांताबाई ना इथल्या सोडून असली कोणती शांताबाई तर कीर्तन झाल्या माझ्या मागं लागायची. इथली नाही, शांताबाई नाव, पण शांत बसत नाही. ते शांत वेगळं संसारिक, पण परमार्थामध्ये ज्या वेळेला तुम्ही समाधान प्राप्त होण्यासाठी एवढा आपण अट्टहास करायलो. महाराज विचार करा, 1000 वर्ष तप केल्यानंतर परमात्मा प्रसन्न होत होता. परंतु या कलियुगामध्ये तुम्हाला आम्हाला सोपं नामचिंतन सांगितलं, सोपं साधन सांगितलं. देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कलियुगा माझी करावे कीर्तन, आणि तेने नारायण देईन भेटी. परमात्म्याची भेट करून घ्यायची असेल तर सोपं तुम्हाला आम्हाला रामकृष्णारी 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 असं सोपं साधन, सोपा मंत्र, उघडा मंत्र साधू संतांनी सांगितला. पण ते सोपं आपल्याला अवघड करायची सवय लागलेली आहे. सोपं आपल्याला आवडत नाही. आणि एखाद्यानं सर सांगितलं, बाबा शेतामध्ये नुसतं गाईचं गोमूत्र टाकलं तर शेतात पीक येते. ते म्हणते तसं नाही, 5000 रुपये लिटर जर औषध आणलं तर त्याला बरं वाटते. पण गाईचं गोमूत्र फुकट आहे ना, त्याचं मूल्य नाही. पण गाईच्या गोमूत्रापासून समजा तुम्ही शेती केली, 0 बजेट, गाईचं शेण गाईचं गोमूत्र हे पवित्र आहे, आणि त्याच्यापासून तुम्ही शेती केली, भाजीपाला केला, तर तुमच्या शेतीमध्ये जे शेतीत तुमच्या जे काय सध्या स्थिती चालू आहे, तुम्हाला असं वाटेल की तणनाशक फवारावं, खतं टाकावे, पण शेतीचा पोच कमी होत चाललेला आहे. मग शेतीची पावर कमी होत आली. पुढच्या पिढीसाठी तुम्हाला शेती ठेवायची असेल तर तुम्हाला औषधी बंद करावं लागतात. कोणी उठलं कंपन्या काढायले, आणि तुम्हाला असं वाटायला की आपलं तणनाशक बाया भेटणं, बोलायचा प्रसंग येईल आहे. पण तुम्हाला जर शेती पुढच्या पिढीला टिकवायची असेल, आपल्याला वाटेल आम्ही फिल्टर पाणी प्यायलो, आमची खूप विकास झालेला आहे. विकास नाही, आपली अधोगती आहे. आपली अधोगतीकडे चाललो आपण. आपल्याला जरी वाटत आलं प्रगती झाली, मुळीच प्रगती नाही, आपली अधोगती. पण एवढ्या 1000 वर्ष ऋषीमुनींनी आपल्यासाठी एवढं जतन करून ठेवलेलं वेद शास्त्र पुराण, एवढं मोठं आयुर्वेद निर्माण करून ठेवलं. 1000 वर्षाची तपश्चर्या करून एक एक वनस्पती आरोग्यासाठी उपयोगी आहे, पण त्याचं आपल्याला ज्ञान नाही. त्या काळाच्या प्रमाणे ती आता लोप पावत आहे, आणि त्याला ज्ञान आहे. मग वनस्पती, पूर्वीचे लोक वनस्पती दिल्यानंतर आजार जात होता का? ते निष्कामतेनं करत होते. ते मारुतीचं नाव घेऊन औषध देत होते आणि आजार जात होता. आता माणसं पैसे घेऊन औषध द्यायलेत, ते तर औषधाचा गुण येईना. ते म्हणजे फुकट दिलेलं लोकांना पचणं, म्हणून ते 5000 गेले, 2000 गेले. पण त्याचं महत्वाचं नाही. नुसतं महाराज गुरुच्या लोकांनी साधं औषध देऊ द्या, साधं वनस्पती देऊ द्या, पण राहत होता. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की तुम्हाला जर समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही मनामध्ये फक्त देवाचं नाम चिंतन आणा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात दुःखाची केवळ
तिसऱ्या चरणात महाराज सांगतात वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. महाराज जी काय प्रारब्धात आहे प्रमाण अगोदर होऊन गेलं, परंतु जी पुनरावृत्ती एक वेळा करतो की जे दुःख आणि सुख हे प्रारब्धात आहे. आमचे बापू दररोज अभंग म्हणतात की दररोज पंचपती मंदिरामध्ये असते ते अभंग प्रत्येक दररोज पाठ आहे आपल्याला, पण ते अभंग अर्थदृष्टीने पाहत नाही. ज्या दिवशी तुम्ही अभंग अर्थदृष्टीने पाहताल, अभंग आपण सहज दररोज म्हणतो, आपण दुपारतीला म्हणतो, काकड्याला म्हणतो, कीर्तनात म्हणतो, मग आपल्याला असं वाटते पाठ म्हणजे आपण दररोजच म्हणतो, परंतु त्याच्याकडे नुसतं पाठ झालं म्हणून उपयोगाचं नाही. देवाकडे पाठ होऊ नये, ते अभंग पाठ व्हावं. आपले देवाकडे पाठ आहे. ज्या दिवशी तुम्हाला निश्चित पाठ झाला, अर्थदृष्टीकडे तुम्ही गेले, तर त्या टायमाला तुम्हाला समाधान प्राप्त होईल. महाराजांनी सांगितलं का वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. मग तुम्ही जे दुःख आणि सुख भोगत आहात या जन्मातलं नाही, तो त्याच्यासाठी भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे. भोगतो न घ. आता आपल्याला वेळ कमी आहे, आता संपत आला वेळ. काका नाही थोडं चिंतन सांगतो, विस्तार करतो की आपल्याला इतकं काय गोड चिंतन आहे. प्रारब्धात सुख आणि दुःख कसं आहे ते पहा. मोठ्या मोठ्याला जर सुख दुःख प्रारब्धानं भोगायला सोडलं नसेल, शतकोटी रामायण आहेत. सुधा काका रामायण किती? शतकोटी. आपल्याला शतकोटी रामायणापैकी 4-5 रामायणाचे नाव माहिती आहेत. महाभारत रामायण, तुलसी रामायण, सीता रामायण, विचित्र रामायण, वाल्मिकी रामायण, अनंत रामायण. त्या रामायणामध्ये प्रत्येकामध्ये ज्या वेळेला शतकोटी रामायणाची निर्मिती वाल्या कोळ्याने केली, वाल्मिकाने केली. प्रभू रामचंद्र जन्माच्या अगोदर केली. प्रभू रामचंद्र येण्याच्या अगोदर काय अधिकार असेल त्या वाल्याचा? तो असणार तो सामान्य दुराचारी होता, पापी होता. एक ब्राह्मण मारायचा, एक खडा टाकायचा. आता किती रांद भरले? कुठं भरले? वाल्याला. आधी लोक वाल्याला भितात. त्या वाल्यामध्ये आधी उदासीनता. एखाद्या भूमीमध्ये उदासीनता का असते आणि एखाद्या भूमीमध्ये प्रसन्नता का असते? काही माणसं एखाद्या घरामध्ये गेले की म्हणतात बाबा त्या घरामध्ये उदासच लागायले, कर्मन झाले. त्याचं कारण आहे त्या घरामध्ये अशांत आत्मा गेलेला असेल, त्या कुटुंबामध्ये आपल्या पूर्वजाचं मन तृप्त झालं नसेल, मग त्याला नारायण नागबली करा. नारायण नागबली करू नका, माझा विरोध नाही, पण मी सांगतो ऐका माझं वाक्य. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत चांगलं खाऊ घाला.
नारायण नागबली केला आणि तिथं त्र्यंबकला गेलं आणि पैसे खर्च केले, मायबाप खुश होणार नाहीत. अरे जिवंत पण त्याला भाकर दिली नाही आणि पुन्हा नारायण नागबली करायला चालला, तिथं मुळीच जायचं नाही. ते इंदुरीकर म्हणते तिथं काशीला जाऊन इथं काशी कर. कशाला काशीला जातो? इथंच काशी कर. जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत त्याला चांगलं खाऊ घाला, काहीच करू नका. मोबाईलवर येईल, सर्वांना माहिती असेल, या पक्ष पंधरवाड्यामध्ये एक वाक्य आलं. ते नवरा बायको म्हणले नाताला सांगू आले, बेटे अपने नानाजी का बोले आज हो पितृतर्पण है. वो बोले क्या रहता है? बोले बेटे ओ नानाजी को बोली जो पनीर की भाजी बहुत अच्छी लगती थी. बोले माँ तूने तो बोले पनीर की भाजी नानाजी को मैं लेके जाता था, तूने मेरे हाथ से ले ली क्यों? बोले उसको बुड्ढे को क्या लगा मेरे हस्बैंड को चाहिए. क्या बोले माँ जब वो मेरे नानाजी थे तो उनको तूने पनीर की भाजी नहीं खिलाई और अभी फोटो में बैठ के उनको बोले उनको नानाजी को पनीर की भाजी अच्छी लगती. क्या बात कर रहे? बोले माँ सुन मिले तू जाने के बाद मैं भी ऐसाच करूँगा. ती पोरगा बोलायले माईला. म्हणून केले कर्म झाले त्याची भोग आले. तुम्ही चांगलं कर्म करा, तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तुम्हाला मुलं चांगले व्हा वाटत असताल, तुम्हाला मुलांना सांभाळ वाटत असेल तर कीर्तनामध्ये चांगलं कीर्तन आहे का, मुलाला चांगले संस्कार लावा. तुम्ही चांगलं वागा तर मुलं चांगलं वागताल. नाही तर तुम्ही जर सकाळी 7ला उठत असताल तर ते 9ला उठताल. तुम्ही पहाटे 5ला उठा, तुम्ही सडा समर्जन करा, मोबाईल कमी बघा तर लेकरं चांगली निघताल. आणि तुम्हाला अनेक सांगतो एक ध्यानात ठेवा, ज्या वेळेला 80% जर संस्कार मातेकडे असतात, 80% आईनं जर मुलावर छत्रपती शिवाजी महाराजला संस्कार जिजाऊ महासाहेबांनी केले म्हणून छत्रपती झाले. मग तुम्हाला छत्रपती व्हावं वाटत असताल आईला त्याग करावा लागेल. मग आई गुटखा खात असेल तर पोरगं दारू पिईल. म्हणून आईने गुटखा खाऊ नये, आईनं तंबाखू खाऊ नये, आईनं मोबाईल बघू नये 9 महिनेभर त्या काळामध्ये. आणि ती जर पिक्चर बघत असेल मग ते इंदुरीकर म्हणते मधातूनच बाटली घेऊन येईल ती. त्याला दुश्मन हार आहे म्हणते. आपल्या ते खरं बोलते, आपल्याला ते आवडते माणूस, खरोखर वस्तुस्थितीवर बोलते ते माणूस. त्याचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही. अहो मानता हसायला पण सुधारा ना, 100% सुधारा. ज्या दिवशी तुमच्यात परिवर्तन होईल. अनेक सांगितलं, उत्तर प्रदेशच्या महात्म्याने सांगितलं, ज्या वेळेला ज्या मातीला बाळ होतं त्या मातेला ज्या वेळेला माता बाळाला स्तनपान करते, त्या स्तनपान करते वेळे त्या मातेनं जर हरिपाठ म्हणला, नाम जप जर केला तर तो मुलगा भक्त प्रल्हाद झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मातेनं ज्या टायमाला ती जर समजा स्तनपान करायली आणि तिथं मन जर दुसरीकडे गेला असेल, अनेक सांगतो वाक्य तुम्हाला, तुमच्यापेक्षा मी लहान आहे, परंतु ज्या वेळेला माता बाळ आणि माता एक रूप होत असतात त्यावेळेला पतीला सुद्धा जायचं अधिकार रूममध्ये, त्या मातेत आणि बाळाचं दोघातच एकांत पाहिजे. आणि त्यावेळेला पती पत्नी सोबत राहत एखादर शयनावर विश्रांती करत असताल, शास्त्राने त्याचा निषेध केला. निषेध. तुम्हाला जर संतती सात्विक व्हावी वाटत असेल तर त्या काळामध्ये केलेला प्रपंच म्हणजे पुढची मुलगा झालेला असो किंवा मुलगी झालेली असो ते स्वैरावेर धावत असतं असं धर्मशास्त्र सांगतं. म्हणून जोपर्यंत बाळ मोठं होत नाही तोपर्यंत पती पत्नीनं एकांत देऊ नये असं धर्मशास्त्र सांगतं. एवढा नियम आहे धर्मशास्त्राचा. कारण विधीने सेवन विषय त्यागातो समान. का साधं समजा तुम्ही शास्त्राप्रमाणे तुम्ही जर वागले तर पाऊल टाकता येणार नाही, पण तुम्ही वागत नाहीत हे दुर्दैव आहे. आणि जे वागल त्याला नतमस्तक आहे. विठाला विठाला विषांतर करत 1 मिनिटात दृष्टांत सांगतो. सुधा काका, त्या विचित्र रामायणामध्ये कथा आली. राजा रावण कर वसूल करत होता. ऋषी मुनींना कर मागायला गेला. ते ऋषी मुनी म्हणले तुला कर कुठून द्यावा? ते म्हणले कर टॅक्स दिल्याशिवाय या देशाचा या भूमीचा राजा मी आहे. ते म्हणले देऊ शकत नाही, आमच्या जो काहीच नाही. ते म्हणले द्यायला काहीच नाही. ते म्हणले काय देव? ते म्हणजे शरीर रक्त काढून घेतलं राजा रावणानं. कोणाचं? ऋषींचं.
रक्त काढून घेतल्यानंतर काही माणसाला काही घ्यायची सवय असती. ज्या माणसाला घ्यायची सवय, ध्यानात ठेवा, व्याजानं पैसा घेणाऱ्या माणसाला मी सांगायलो, राजा रावणाचं तर काय झालं ते पुढे विचार करा. व्याजानं पैसे देणाऱ्या माणसा सांगायलो, राजा रावणाने त्या ऋषीचं रक्त घेतलं आणि पात्रात भरलं आणि ते पात्रात रक्त घेऊन लंकेत गेला. लंकेत गेल्यानंतर बायकोला काही गोष्ट सांगत होता राजा रावण मंदोदरीला. रात्रीची वेळ आहे, त्याने ते पात्र आणलं. मंदोदरी म्हणली, मला सांगितल्याशिवाय काहीच करत नाही राजा. आणि आज राजा मला न विचारता लंकेमध्ये स्वतःच्या सिंहासनाच्या बाजूला खड्डा केला आणि ते रक्त पुरून टाकलं. हे बघितलं मंदोदरीनं. तिने विचार केला, ज्या अर्थी हे जंगलातून आलेत, नक्की साधून काय प्रसाद दिला असेल. त्याने प्रसाद आपण ती राजा रावण विश्रांती गृहामध्ये केले आणि तिने ते उकरल्याबरोबर ते पात्र दिसलं. त्या पात्रामध्ये रक्त आहे का अमृत आहे का तीर्थ आहे तिनं काहीच बघितलं नाही. तिनं तसंच पिऊन टाकलं. योग असा आला, तिला गर्भधारणा राहिली. तिच्यापासून सीता निर्माण झाली. ती सीता मग तिने विचित्र रामायण आहे ते, त्यात विचित्र आहे ती, म्हणून त्याचं नाव विचित्र रामायण. मी तुम्हाला सांगालो कशामुळं. मग ते सीतेत मग तिनं ज्यावेळेला जन्मली एका पेटीत टाकली, ती समुद्रात सोडून दिली. ती समुद्रात सोडल्यानंतर ती जनकाने तिचा परतफाळ केला. ती सीता ज्या वेळेला सीता राजा जनकाच्याकडे लहानाची मोठी झाली आणि लहानाची मोठी झाल्यानंतर त्या सीतेनं मैत्रिणीसह जेव्हा जंगलात गेली आणि तिने राघू आणि मैना हे दोघं पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये वात्सल्य निर्माण झालं. तिला वाटलं हे राघू मैना आपण घेऊन जावी. पण त्या मैनेनं सांगितलं की आम्ही दोघा पती पत्नीची तू विरह करू नको, आमची ताडातोड करू नको, आम्ही एकूण-एकाला सोडून राहू शकत नाहीत. पण ही भाषा सीतेला कळत होती, परंतु सत्य पुढे चलत शहाणपण चलत नाही. सीतेनं ते पक्षी घेऊन गेली, महालामध्ये आली आणि ज्या वेळेला ते राघू तिच्या पाठीमागं आला मैनेच्या आणि महाराज आल्यानंतर राजवाड्यावर बसला. मैना पाहती, राघू एकूण एकाकडे पाहतात. पाहणं चालू आहे, तेवढ्या क्षणामध्ये त्याचा विरह झाला आणि त्यानं आवाज देऊन तो गतप्राण झाला. इकडं राघू गतप्राण झाला, इकडं मैना गतप्राण झाली. याचं चिंतन सांगतो तुम्हाला. तेवढ्या क्षणामध्ये काही 14 सेकंदाचं केलेलं कर्म सीता मातुश्रीला 14 वर्ष वनवास भोगावं लागला. केले कर्म झाले. मांडव्य नावाचा ऋषी 6 वर्षाच्या मुलांनी ज्या वेळेला आपण स्वच्छात बसतो बाजूला तर मान तरी काम बसत नाही. आता संडास बाथरूम आहेत, बाथरूम मध्ये बी लिहितात काही जण, बहादर बाथरूमच्या पाठीवर बी लिहितात काय काय, बस स्टँड मध्ये बघा तुम्ही. मग ते ज्या वेळेला त्याने एक आळी घेतली त्या आळीमध्ये असा काटा मागून टोचवला मांडव्य ऋषीनं. आणि त्या मांडव्य ऋषीनं काय केलं, एका राजाने आपल्या राज्यातून काही चोर चोरी करून जाऊ लागले आणि ते चोर जाऊ लागले मांडव ऋषी आश्रमातून. मग त्यांचे जे सेवक जात असताना हे मांडव ऋषी समाधी लावून बसलेत. विचारू लागले, ऋषी महाराज पण बोलणत समाधी अवस्थेमध्ये होते. यांना असं वाटलं हे आमचा निरोप देत नाही म्हणून राजाच्या दरबारात नेलं आणि राजा दरबारात नेलं. राजानं सांगितलं, प्रधानानं सांगितलं राजे या ऋषीनं बघितलंय पण सांगण झाले. मग राजानं सांगितलेला शूळावर द्या. कारण चूक नसताना काही नसताना त्याला शूळावर दिलं महाराज आणि त्याला समाधी अवस्थेमध्ये वरून असं सोडून दिलं. त्या बाणाच्या टोकावर खाली गेला आणि गुरुद्वारामध्ये त्याच्या बाणाचं टोक अडकून बसलं. का? त्याने बाळपणामध्ये केलेली जी चूक होती 6 वर्षात होतं ते 6 मिनिटाचं काही सेकंदाचं कर्म त्या मांडवी ऋषीला भोगावं लागलं. केले कर्म झाले. जे भोग आहे तो जर ऋषीला चुकत नसेल, देवाला चुकत नसेल, सीतेला चुकत नसेल, पांडवाला चुकत नसेल तर तुम्हाला मला चुकणार कुठं आहे? आता तुम्हाला किती उदाहरणं देता येतील पुराणातले, परंतु कर्म देवाला चुकलं नाही, प्रभू रामचंद्राला चुकलं नाही, भगवान कृष्णाला चुकलं नाही तर हे कर्म बलवत्तर आहे. म्हणून तुम्हाला मला भोगतो न घडे संचिता वाचुनी. म्हणून संचिता जे तुम्हाला सुख आणि दुःख, पाप आणि पुण्य हे पाठीमागच्या जन्मावर अवलंबून आहे. म्हणून चांगलं कर्म करायचं,
चांगलं वागायचं, निश्चित पुढचा जन्म प्राप्त होतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. शेवटच्या चरणाचा उत्तरार्धामध्ये 1 मिनिटात चिंतन करण्याचा प्रयत्न करू. एकदा सर्वांनी प्रेमानं भजन करा, हातोबरी करा. विठोबार शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका मने घालू तयावरी भार, वाहुवा संसार देवा पायी, ठेवले अनंते तैचे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. पंढरीमध्ये राखा कुंभार नावाचे भक्त होते आणि ते प्रपंच परमार्थ कर भगवंताचं नामचिंतन करायचे आणि उदरनिर्वाहासाठी कुंभार म्हणून मटके तयार करायचे. राखा आणि बंका आणि वंका, मुलीचं नाव वंका होतं, बंका पत्नीचं नाव होतं. आणि ते माठ तयार केले, सर्व साहित्य तयार झालं आणि ते कुंभारानं आवा लावला. आवा महाराज लावल्यानंतर आता आवा तो प्रज्वलित केला आणि आवा आता आता कुंभाराचा आवा महाराजाचे सर्व डेरे धन धन खन आवाज, उष्णता. तेवढ्याच वेळामध्ये एक मांजर आली आणि ती मांजर गिरटे मारू लागली. त्या राखा कुंभाराच्या धर्मपत्नीने विचारलं, मालक या ठिकाणी म्हणली निश्चित आपल्या हाताने या आव्यामध्ये मांजराचे पिल्ले आपल्या हाताने केलेत. तिने संकल्प केला, पंढरीनाथा आमच्यानं जर चूक झाली असेल, पिले जर आतमध्ये असतात ते सुरक्षित निघावा, आम्ही तुला संसार वाहू संसार देवा पाही, संसार वाहण्याचा संकल्प केला. आणि महाराज 2 दिवसाचा कालावधी गेला, परिवारानं अन्न ग्रहण केलं नाही, पाणी ग्रहण केलं नाही आणि भगवंताचं नाम चिंतन करू लागले. चमत्कार काय झाला महाराज, त्या आव्यामधून ज्यावेळा आवा फोडल्याबरोबर सर्व मटके भाजलेले निघाले आणि एक मटकं कच्चं होतं, त्याच्यामध्ये पिल्ल जशा तसे सुरक्षित. तर त्या राखा कुंभार आणि वंका आणि बंका या 3 जणांनी एक संसार होता. घरातलं धान्य, वस्त्र, अलंकार असे गावात मांडले आणि लोकांना सांगितलं हे संसार आम्ही वाटायलोत, घेऊन जा. कोणी डेरा घेऊन गेलं, कोणी म्हणलं रांधण चांगलं आहे, कोणती बाई म्हणली साडी चांगली आहे, कोणती म्हणली अलंकार चांगली, अशा सर्व वस्तू वाटून टाकल्या आणि भगवंताचं नामचिंतन करत करत गोपाळपूर या दिशेला पूर्ण परिवार भगवंताच्या नामचिंतनात गेला. परंतु एके दिवशीची गोष्ट आहे, रुक्मिणी आईसाहेबांना सांगितलं, देवा तुमच्या भक्ताची परीक्षा बघू का. तिने सांगितलं, रुक्मिणी हे माझे भक्त सामान्यांची परीक्षा बघूच नको. आईसाहेबांनी सोन्याचं कडं टाकून दिलं. मुलीनं बरेच वेळा ते कडं बघितलं, कीर्तनामध्ये लगेच बराचसा कालावधी त्यांना प्रतिकूल अवस्था भोगावी लागली. परंतु अखंड भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये असल्यामुळे त्यांना प्रतिकूल देवाचा नामस्मरण असल्यामुळे त्यांना दुःख झालं नाही. आणि एके दिवशी त्या वंकानं पाहिलं आणि कुंभारानं पाहिलं. मग आईला असं वाटलं, वडिलाला आईला वाटलं जर माती टाकावी, वडिलाला वाटलं पत्नीला सोनावरतून माती टाकली आणि मुलगी जोरजोरात रडू लागली. त्या मुलीला विचारलं, का रडते बाई तू. म्हणली, मला असं वाईट वाटायले की महाराजांनी सांगितले, सोने रुपये आम्हा मृत्यूके समान आणि माणिक पाषाण खडे देशे. तुम्हाला म्हणली सोन्यातला आणि मातीतला फरक कळायलाय. याच्या आधी म्हणले मी किती वेळा तरी हे सोन्याचं कंकण बघितलं, मला एवढं वाईट वाटायले की तुमच्या पोटी जन्म कशाला घेतला, काय अधिकाराचं त्या मुलीचं. रुक्मिणी आईसाहेबाला सांगितलं, भगवान पंढरनाथानं, बघ माझ्या भक्ताची मुलगी एवढी त्यागी आहे, काय अधिकार असेल. कशामुळे मी सांगायलो, सर्वस्वता त्याग केला. देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर देव प्राप्त करून घ्यायचा असेल
त्याग करावा लागतो तेव्हा देव प्राप्त होत असतो. म्हणून एवढ्या अभंगातून एवढं चिंतन लक्षात घ्या की परमात्म्याचं नामचिंतन आवडीने घेतलं की तुझी चिंता त्याशी सर्व आहे, मग खेद करण्याची काही गरज नाही. म्हणून देव आवडीने नामचिंतन देवाचं घेतलं की ते योगक्षम वहाम्यम, कारण देव परमात्मा त्याचं योगक्षम वाहत असतो, ते सर्व चिंता करत असतो. मग सर्वस्व भार तुका म्हणे भार तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू असू द्यावे समाधान,
चिट्टी असुदा